लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। तुंगी बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंद मेळावा साजरा। शाळेतील आनंद मेळाव्याला तुंगी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। लातूरच्या औसा तालुक्यातील तुंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंद मेळावा साजरा करण्यात आला। या आनंदोत्सव मेळाव्यात 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध खाद्यपदार्थाच्या साहित्याचे स्टॉल उभारणी करून हा आनंद मेळावा साजरा केला। तुंगी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक व आर्थिक विकास व्हावा, त्यांच्या गणिती ज्ञानात भर पडावी यासाठी दरवर्षी शाळेत आनंद मेळावा साजरा केला जातोय। शाळेतील विविध उपक्रमाची संकल्पना राबवणारे शाळेतील मुख्याध्यापक व शालेय समिती अध्यक्ष यांच्या सुसज्ज संकल्पनेतून गेल्या कित्येक वर्षापासून शाळेत आनंद मेळावा साजरा केला जातोय। आज शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी दही, धपाटे, पराठे, मसाला पापड, समोसा, खारे शेंगदाणे, वडापाव, इडलीसह विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभा करून आनंद मेळाव्यातून आपली आर्थिक कमाई करत गणिती व व्यावहारिक शिक्षण घेतले। यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष संतोष दिगंबर जाधव, उपाध्यक्ष सुनील दत्तात्रय पवार, सरपंच मोहनराव विष्णू कावळे, उपसरपंच बाजीराव जाधव, चेअरमन रमेश पवार, तांटामुक्ती अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष उद्धव सूर्यवंशी, शेतकरी नेते राजीव कसबे, माधव सूर्यवंशी, गुरुजी, ग्रामसेवक लक्ष्मीकांत पाटील, मुख्याध्यापक चव्हाण सर, कुलकर्णी सर, कबाडे सर, जिंगाडे सर, धनेगावे सर, स्वामी सर, फुलवारे मॅडम, कांबळे मॅडम, घोडके मॅडम, मोटाडे मॅडम, सेवक पद्माकर जाधव सह तुंगी बुद्रुक गावातील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले। नमस्कार, माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगी बु। काल आमच्या शाळेत आनंद मेळावा हा कार्यक्रम केला होता। तेथे खूप मुलांनी भाग घेतला होता आणि आमच्या गणिती क्रियेमध्ये वाढ व्हावी व प्रगत व्हावं म्हणून आमच्या शाळेत दरवर्षी आनंद मेळावा साजरा केला जातो व आम्ही मोठे झाले तर आम्हाला नोकरी नाही लागली तरी सुद्धा आम्हाला कोणताही व्यवसाय करताना चांगलं व्यवसाय करता यावा म्हणून आनंद मेळावा हा कार्यक्रम केला जातो। तर त्या खूप मुलांनी त्या ह्याच्यात भाग घेतला होता आणि मी सुद्धा त्या ह्याच्यात भाग घेतला होता। मी पाणीपुरी घेतली होती, ती कशी विकावी हे मला समजलं आणि मला त्या ह्याच्यातून 280 रुपये मिळाले। त्यातून मला गणिती ज्ञान मिळालं। नमस्कार, माझे नाव संस्कृती संतोष जाधव। मी आता 7व्या वर्गात शिकते। आमच्या शाळेत या बाईस आनंद मेळावा झाला होता। त्या कार्यक्रमात 85-80 पर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। त्यात मी वडापाव हा पदार्थ बनविला होता। त्याच्यात मला 300-350 पर्यंत नफा झाला होता आणि त्यात आमच्या शाळेतील सगळ्या मुलांनी म्हणलं तर जास्त पदार्थ बनवून आणले होते। हा उपक्रम कशासाठी राबवला होता? आम्हाला व्यावसायिक ज्ञान मिळावं म्हणून आमच्या शाळेने हा आनंद मेळावा हा उपक्रम राबविला होता। त्याच्यात पुढच्या भविष्यात आपल्याला ते आपण हे आनंद मेळाव्यात काय काय केलं ते आपल्याला पुढच्या भविष्यात करता येईल, त्यासाठी आमच्या शाळेने हा आनंद मेळावा केला होता। संतोष दिगंबरराव जाधव, मी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष या ठिकाणी 2014 पासून अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून काम करतो। तरी सध्या अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी जबाबदारी पार पाडत आहे। तरी माझ्या कार्यकाळापासून मी अध्यक्ष असल्यापासून या शाळेमध्ये बाला उपक्रम राबवण्यात आला। त्या प्रमाणामध्ये प्रत्येक घरून आम्ही निधी गोळा करून या ठिकाणी शाळेचं 3.5 लाखाचं पूर्ण शाळेचं काम या ठिकाणी केलं। तर त्यामध्ये ग्रामपंचायतचा सुद्धा लोकवाटा 1.5 लाखाचा आम्हाला भेटला आणि गावातील सर्व गावकऱ्यांनी सुद्धा ज्यांना जमल तसं आम्ही कोरोनाच्या काळामध्ये आमचा पूर्ण स्टाफ, शालेय व्यवस्थापन समिती यांनी प्रत्येक घरी जाऊन आम्ही निधी गोळा केला आणि प्रत्येकी आम्ही कर्मचाऱ्यांनी आणि व्यवस्थापन समितीने सुद्धा 5-5 हजार गोळा केले होते। तरी बालामध्ये आमचे जी शालेय व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नातून आणि शिक्षणाच्या प्रयत्नातून आम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळाले। तरी त्यामुळे आमची जिल्ह्यामध्ये शाळा बाला व्यवस्थापन म्हणजे बालामध्ये आमची शाळा आली। त्यानंतर आम्ही आपली मुख्यमंत्री शाळा ही योजना राबवली होती। तर त्याच्यामध्ये आम्हाला 2 नंबरचं बक्षीस 2 लाखाचं बक्षीस भेटलं। तर त्या बक्षिसाचं आम्ही 2 लाखाचं पूर्ण प्रत्येक 4 ते 5 वर्गामध्ये आम्ही टीव्ही बसवल्या आणि
तो पूर्ण आम्ही शालेय व्यवस्थापन समितीच्या नियोजनानं आणि शिक्षकाच्या प्रयत्न ह्याच्यातून ते पूर्ण पैसे आम्ही शाळेच्या कामासाठी लावले. तसेच आम्ही आल्यापासून या व्यवस्थापन समितीने प्रत्येक महिन्याला आम्ही बैठक लावतो. त्या बैठकीमध्ये प्रत्येक वर्गाच्या शिक्षकांचा आम्ही पूर्ण आढावा घेऊन जे विद्यार्थी कमी म्हणजे अप्रगत आहेत त्यांची वेगळी आम्ही या ठिकाणी वर्ग घेतो आणि शिक्षक सुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद देऊन प्रत्येक वर्षाला जवळजवळ आम्ही ॲडमिशन वाढवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जूनला प्रत्येक वर्षी जसे प्रायव्हेट शाळा ही आपली जाहिरातबाजी करतात तसे आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी पॉम्पलेट लावून आमच्या वर्षभरामध्ये शाळेने काय काम केले त्या कामाचा आम्ही या ठिकाणी 3-4 मोठे पॉम्पलेट लावून आम्ही त्यांच्या विद्यार्थ्याचे या ठिकाणी जाहिरातबाजी करतो. तरी आमच्या शाळेला प्रत्येक वर्षी 15 ते 20 विद्यार्थी या ठिकाणी वाढतात. त्याप्रमाणे जसं लोक म्हणतात किंवा जिल्हा परिषद शाळा ही इतर शाळेपेक्षा कमजोर असतात, तरी आम्ही या ठिकाणी चॅलेंज करू इच्छितो की इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारा पहिलीचा विद्यार्थी आणि आमच्या शाळेमध्ये शिकणारा पहिलीचे विद्यार्थी यांच्यामध्ये जर तुम्ही कॉम्पिटिशन लावलो तर या ठिकाणी आमचा पहिलीचा विद्यार्थी कधीही 1 नंबरला राहील. त्याच्याप्रमाणे आमची एक या माध्यमातून आतापर्यंत आम्ही आमदार खासदार यांना प्रत्येक वेळी विनंती केली आहे की आमच्या शाळेला कंपाऊंड नाही. आम्ही बालामध्ये परसबाग राबवली, पाणी व्यवस्थापन केलं, तरी कंपाऊंड वॉल नसल्यामुळे कुठलेही केलेले योजने आमची या ठिकाणी टिकत नाही, त्याची नासधूस होते. तरी या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही आमदार आणि खासदार यांना हे सांगू इच्छितो की जिल्हा परिषद शाळा तुंगी या शाळेच्या कंपाऊंड वॉलकडे लक्ष देऊन आम्हाला कंपाऊंड वॉल मिळवून द्यावं. लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना आम्ही या प्रकारे विनंती करू इच्छितो या चॅनेलच्या माध्यमातून. तरी त्यांनी आमच्या जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष देऊन आमच्या शाळेला जे कंपाऊंड नाही ते कंपाऊंड देऊन या ठिकाणी आमच्या शाळेच्या साहित्याची किंवा आम्ही केलेल्या कामाचं जी नासधूस होत आहे ते होऊ नये यासाठी आपण आमच्या शाळेच्या कंपाऊंड वॉलकडे लक्ष द्यावे आणि ते लवकरात लवकर देण्याची कृपा करावी ही माझी या माध्यमातून विनंती करतो. तरी आतापर्यंत मी 2014 पासून जे काम करत आहे त्या कामासाठी माझ्या शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, सर्व शिक्षक स्टाफ यांनी केलेल्या मदतीतून मी हे काम करू शकलो आणि आतापर्यंत मिळालेले यश या सर्वांच्या मदतीमुळे मिळालं, हे मी त्यांचं आभार मानतो. नमस्कार, मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगी बुजुर्ग. माझं नाव चव्हाण बी.के. आमच्या शाळेमध्ये दरवर्षाप्रमाणे याही वर्षी बाल आनंद मेळावा हा घरी कमाई या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेमध्ये आम्ही राबवलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावं आणि त्यांना कसं व्यवहार करता यावं आणि गणितीय क्रिया, गणितीय ज्ञान यासुद्धा त्यांना याचं ज्ञान या उपक्रमातून व्हावं यासाठी हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला. यामध्ये गावातील ग्रामस्थ विद्यार्थी यांनी सुद्धा खरेदी करून त्यांनी स्वतः अनेक पदार्थ स्वतः बनवलेले होते आणि त्या माध्यमातून त्यांनी खरेदी विक्री करून हा उपक्रम योग्य पद्धतीने पूर्ण केला. रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.